आज आपण बळीराजाच्या निमित्ताने सांस्कृतिक जी काही ही मांडणी या ठिकाणी ऐकली. मुळात मला असं वाटतं की सोनवणे सरांची एक मांडणीची जी काही छाप आहे आता ती इतकी नाविन्यपूर्ण झालेली की आपण बसलेलो असताना म्हणजे आजचा दिवस तसा उत्सवाचा आणि प्रत्येकजण इथे बसलेला कितीही नाही म्हटलं तरी बौद्ध संस्कारांमध्ये आपण असल्यानंतर देखील प्रतिष्ठेची जी काही चाहूल आहे ती असेल म्हणा किंवा सोशल इन्व्हायरमेंटचा इफेक्ट म्हणा किंवा सबकॉन्शियस स्तर म्हणा, परंतु आपण कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी त्या व्यवस्थेच्या परिघामध्ये असल्यामुळे बिचकत का असे ना, परंतु प्रत्येकाचं थोडंफार कुटुंबाकडे आणि घरी एक आकर्षणाच्या पोटी असेल परंतु लक्ष विचलित आहे. अशा अवस्थेत पण चंद्रकांत सोनवणे सरांनी जी मांडणी केली मला असं वाटतं की त्याच्यामधलं एक अफलातून अशी आउटलाईन ही होती की संपर्काशिवाय संवादाची प्रक्रिया आपली विकसित होऊ शकत नाही. आता मूळ मुद्दा असा आहे की परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे लोक अतिशय प्रगल्भ होत चालले. प्रगल्भ होत असताना संवादाची शैली अतिशय धारदार तीक्ष्ण होत चालली, परंतु संपर्क नावाचा प्रकार हा मात्र जवळपास नसल्यासारखा कार्यकर्त्यांचा होत चाललेला आहे. एका बाजूला प्रगल्भता ही विकसित होत चालली आहे, दुसऱ्या बाजूला संपर्क हा नावाला देखील राहिलेला नाही. याच्या पोटी निर्माण होणारी प्रतिष्ठेची लालसा आपल्याला कुठे घेऊन जाते आहे एक विदारक चित्र देखील त्यांनी सांगितलं. म्हणून कसं झालंय माहिती का की आता त्यांच्यानंतर मी पण एक त्या प्रक्रियेचा शिकार आहे. मला देखील असं वाटत होतं की माझे मुलं कॉन्व्हेंट वगैरे शाळेत शिकले नाही पाहिजेत, कारण साधी गोष्ट आहे जगामध्ये मानसशास्त्र नावाचा प्रकार असं सांगतो की मुलांचं बौद्धिक आकलनाची क्षमता ही कशाच्या आधारावर तयार होते. साधी गोष्ट आहे. म्हणजे मी या आकर्षणापोटी मध्यंतरी MA क्लिनिकल सायकोलॉजी पण केला की मनोचिकित्सा शास्त्र नावाचा प्रकार काय असतो, तर मी MA त्याच्यामध्ये केला आणि विशेष म्हणजे फर्स्ट क्लास झालो. तर का ते करण्याचं आकर्षण असं होतं की लहान मुलं कशा पद्धतीने शिकतात. तर साधी गोष्ट होती की पारधी ही जी काही जात आहे या जातीमधली ती मुलं ज्या दगडाबरोबर खेळताना त्यांच्या चेतापेशी आणि मज्जापेशी ज्या मजबूत आणि विकसित होतात, ते कॉन्व्हेंटमध्ये गेलेला मुलगा देखील त्या पद्धतीच्या त्याच्या चेतापेशी आणि मज्जापेशी विकसित होत नाही हे सायकोलॉजी सांगतं. दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये एक प्रयोग पुण्यातल्या प्रतिष्ठित ब्राह्मणांनी एक अशी प्रयोगशाळा तयार केली. त्या प्रयोगशाळेमध्ये 5-25 कुटुंब आणले आणि त्या मुलांना शाळेत टाकायचं नाही. 7 ते 10 वर्षाचा एक अभ्यासक्रम तयार केला आणि त्या मुलांना तिथे माती असेल, चिखल असेल, दगड असतील, लाकडं असतील या नैसर्गिक वस्तूंमध्ये खेळायला लावून दिला आणि तिथनं त्यांना काही प्रायोगिक कौशल्य विकसित करता येतात का हा प्रयोग ते करत होते. तिसऱ्याच वर्षी एका कुणबी जातीतल्या कुटुंबाच्या मुलाने काय केलं माहिती का, एका थोड्याशा याच्यामध्ये आकाशगंगा बनवली. म्हणजे तो मुलगा साधारण काहीतरी 7 ते 8 वर्षाचा होता. त्याने ती अशा पद्धतीने बनवली. तर त्याच दिवशी ते बघितल्यानंतर त्या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थापकांनी निर्णय घेतला की ही प्रयोगशाळा बंद केली पाहिजे, कारण ही गुणवत्ता कोण दाखवते, त्यांना ज्या अपेक्षित घटकाकडनं ते कौशल्य विकसित करण्याची हमी हवी होती ती न दिसल्यामुळे त्यांनी ती प्रयोगशाळा बंद केली. आणि मग आपल्या माथी कुठल्या प्रयोगशाळा मारलेल्या आहेत तर आपण बघतो. तर एक साधी गोष्ट आहे की आता हे कळतं पण ना, म्हणजे कळतंय, मला पण कळतंय की ही गोष्ट अवघड आहे. आता साधी गोष्ट आहे की मुलगा जेव्हा आपण शिकवताना आता मँगो असेल, आंबा आणि मँगो या 2 वाक्यांमध्ये काय फरक आहे, तर मानसशास्त्र असं म्हणतं की बघा आता आपण जसंही आंबा हा शब्द उच्चारतो तर त्याच्या टेस्ट जी असते ना, त्याची जी चव असते, त्याची फिलिंग त्याच्या सगळ्या ग्लॅडला होते. म्हणजे ज्या त्याच्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींना ती होते आणि तो आंबा उच्चारतात त्यांचा एक स्राव त्या पद्धतीचा झालेला असतो आणि त्याचा इफेक्ट या चेतापेशी आणि मज्जापेशींवर झालेला असतो. म्हणजे बघा आता हे किती अफलातून. आणि आम्ही काय शिकवतोय त्याला, मँगो, ॲपल. म्हणजे काय करतोय तर त्याच्या या शरीरामधल्या आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती काय माहिती का की बौद्धिक क्षमतेचा विकास हा वयाच्या अवघ्या 7 वर्षापर्यंत पूर्ण झालेला असतो. म्हणजे ज्या काही हे जे सर्किट आहे मधले बनलेलं याच्यामधल्या ज्या काही सगळ्या आपण ज्या म्हणतोय
चेतापेशी, मज्जापेशी वगैरे ह्या तिथे त्या काळामध्ये घडतात. म्हणून एक साधा प्रयोग आहे की लहान मुलाला बघा 2.5, 2, 3 वर्षाच्या मुलाला जेव्हा तो पहिल्यांदा, आपण एक प्रयोग पण करून बघतो की त्याला जेव्हा आपण पाय पकडायला शिकवतो तर मुलगा हा त्याच्या आहारावर किंवा त्याच्या बॉडीवर पाय नाही पकडत. म्हणजे मानसशास्त्र असं म्हणतं की मुलगा पाय केव्हा पकडतो, तर मुलगा पाय पकडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तो एखादी फिगर काउंट करायला लागतो तेव्हा मुलगा पाय पकडतो. म्हणजे फिगर म्हणजे कशी की एक चेहरा बघितला त्याने की याच्यासारखा दुसरा चेहरा नाहीये, किंवा एखादी गोष्ट त्याला कळायला लागते, स्पर्श समजतो, वेदना समजते, याच्यात जातो तेव्हा तो काय करायला लागतो, पाय पकडायला लागतो. म्हणजे तो पाय हा आहाराच्या पोटी किंवा त्याच्या शरीर मजबूतीवर पकडत नाही तर माइंड प्रोग्राममधनं पकडतो. ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी कळते. दुसरी एक बाब आहे, आपण आता ही बघत असताना लक्षात येते आपल्याला की एवढी प्रगल्भता कशात नाही ते त्या प्रक्रियेत. आता एक साधी गोष्ट आहे की मुलगा जेव्हा त्याला जर आपण एखादा कागद फाडून खाली फेकला आणि त्याला जर तो उचलायला लावला, त्याने जेव्हा अशी चिमटी पकडली, ही त्याचं असं जे काही पकडण्याचं जे एक तंत्र असतं, हे तंत्र त्याला सर्वात जास्त तार्किकदृष्ट्या प्रगल्भ करण्याच्या पेशी विकसित करत असतं. आणि आपण या भानगडीत पडत असतो. आपल्याला काय पाहिजे, डायरेक्ट कॉन्व्हेंट स्कूल पाहिजे, अफलातून पद्धतीने शिकवणारे लोक पाहिजे. आणि मग सोनवणे सरांनी सांगितलं की काम चलाऊ पद्धतीने लावलेले 10वी 12वी पास झालेले लोक, अतिशय मुंबईच्या ट्युनिंगमध्ये प्रोनाऊन्सिएशन वापरून इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या आकर्षणापोटी आम्ही पण तिकडे आमच्या मुलांना पळवतो. मला एक साधा या ठिकाणी प्रश्न आहे, डॉक्टर सैंदानेंपासून वैद्यकीय, इंजिनिअरिंग, मेडिकल कुठल्या पण क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना एक तुम्ही ऑब्झर्व करा. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट बघा की MA आर्ट झालेला, स्पेशल इंग्रजी झालेला विद्यार्थी बघा, यांची तुलना करून बघा. भाषेचं कन्स्ट्रक्शन हे फक्त आणि फक्त MA आर्ट झालेल्या मुलाला ज्या अफलातूनपणे कळतं तेवढं कनोशियन मुलाला कळत नाही. हे एक विदारक सत्य पण आपल्या समोर आहे. मग आपण फसतो कुठे आहोत? आता ही चर्चा आपण अशी काय करतोय की या सांस्कृतिक याच्यापोटी सरांनी तुम्हाला अफलातूनपणे मेडिकल आकर्षणाचं पण सांगितलं की आम्हाला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक सॅटिस्फाईड होतं, कारण आमचं उत्पन्नाचं स्रोत पण त्या ठिकाणी आम्हाला एक्सपोज करता येतं, आजूबाजूच्या इन्व्हायरमेंटमध्ये पण आम्हाला एक्सपोज करता येतं की आम्ही कशा स्टँडर्डला, कोणत्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने आम्ही जीवन जगत आहोत. आणि काय घेऊन येतो घरी, असुरक्षितता, क्लिअर कट असुरक्षितता आहे. मग हे चित्र का निर्माण होतंय? म्हणून मला असं वाटतं की एक छोटंसं प्रिन्सिपल आहे की आपला संपर्क वाढला तरी देखील आपण या सगळ्या गोष्टींना काउंटर देखील करू शकतो. कारण संपर्क वाढवायचा असेल तर संवादाची शैली ही संपर्क वाढवण्याच्या परिघामध्ये घेऊन जाण्याच्या स्तरावरची असली पाहिजे. म्हणून मला नेहमी बुद्धाच्या संदर्भामधलं मी एक उदाहरण आवर्जून प्रत्येक ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की बुद्धाच्या आयुष्यामधलं, बुद्धाच्या दैनंदिन व्यवहारामधलं एक असं उदाहरण दाखवा की बुद्धाने संवादाच्या प्रक्रियेमध्ये जोही एखादा आडलेला, नाडलेला किंवा गरजवंत असेल तो बुद्धाच्या समोर गेला आणि बुद्धाने त्याला पहिल्याच फर्स्ट स्ट्रोकमध्ये समाधानकारक उत्तर दिलं. एक उदाहरण दाखवा, मला ते उदाहरणच सापडत नाही. म्हणजे बुद्धाच्या समोर एखादा गेला माणूस, म्हणजे किस्सा, गौतमीचा किस्सा आपल्याला प्रत्येकाला माहिती काय, तर त्या बाईचा मुलगा एक्सपायर झालेला असतो, त्याला जिवंत करण्यासाठी ती बुद्धाकडे जाते. काही लोकांनी, तिथे असणाऱ्या विडंबन करणाऱ्या लोकांनी हास्यास्पदपणे विकेट घेण्यासाठी बुद्धाच्या अवतीभोवती तिला पाठवलं, जा तुझा मुलगा बुद्ध जिवंत करून देईल. आणि ती बाई गेल्यानंतर बुद्धाने सरळ सांगायचं होतं की हा मुलगा काही जिवंत होऊ शकत नाही. बुद्ध असं उत्तर देतो का? अजिबात नाही. बुद्ध काय म्हणतो, तिची सगळी व्यथा ऐकून घेतल्यानंतर बुद्धाला असं लक्षात येतं की हिची अपेक्षा अशी आहे की हिचा मुलगा मी जिवंत करून दिला पाहिजे. आता बुद्धाला तात्काळ लक्षात येतं की आजूबाजूच्या काही लोकांनी हे सगळं माझ्या माथी एक बालंट मारलेला आहे, परंतु आता ही कोंडी कशी फोडायची आणि ती समाधानकारक पण सुटली पाहिजे. याच्यासाठी बुद्धाने सोपी आयडिया केली की तिला सांगितलं, चालेल तुझ्या मुलाला मी जिवंत करतो, फक्त माझी एक अट आहे ती तू सोडव. आणि मग जे पुढचा जो प्रसंग आहे तो आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. मग किस्सा त्या गौतमीला ते लक्षात यायला लागतं की असं कुठेही घर नाही की ज्यातनं मी बुद्धाला अपेक्षित असणाऱ्या त्या अटीची पूर्तता करू शकेल. आणि मग यातनं जेव्हा तिला तो वैज्ञानिक दृष्टीचा साक्षात्कार होतो आणि मग ती बुद्धाला फॉलो करायला लागते. याचा अर्थ हीच गोष्ट बुद्ध पूर्वी पण सांगू शकत होता, परंतु बुद्ध हा तिच्या बौद्धिक प्रगल्भतेला एका वेगळ्या दृष्टिकोनातनं एक आयाम देतो आणि विकसित करतो आणि त्यातनं एक तिला वेगळ्या प्रसंगामध्ये घेऊन जातो. मग आता आम्ही पण कार्यकर्ते म्हणून समाज जीवनात वावरत असताना आमच्या समोरचे काय मॉडेल्स आहेत?
मला एक गोष्ट सांगा की मध्यंतरी आम्ही एक विषय घेतला होता अहमदाबादच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये. आमचा विषय असा होता बामसेबचा की काय निर्धारित शत्रूबरोबर आम्ही चर्चा केली पाहिजे का. विषय बघा काय होता की आमचा जो कोणी शत्रू आहे त्याच्याबरोबर आम्ही काय चर्चा केली पाहिजे का. मला असं वाटतं आपण इथं सगळेजण म्हणू नाही. आपल्या विचारधारेची काय आवश्यकता आहे. आता जसं बामसेब असेल, आता बामसेब ही विचारधारा म्हणजे क्लिअर कट आहे की आमच्या सगळ्या महापुरुषांच्या विचारधारेचा तो एक अर्क आहे. आता हा आहे कोणासाठी, आपण याचा वापर कुठे करायचा आहे. म्हणजे रवींद्र मोरे 2 दिवसाच्या वर्कशॉपला जाऊन आले, त्यांना तिथे जो काही विचारधारा अवगत झाली ती विचारधारा रवींद्र मोरेंनी काय करायची, इथे येऊन राहुल वाघला सांगायची, जय वाघला सांगायची, खैरनार अण्णांना सांगायची आणि पूर्ण आपल्या या ग्रुपला सांगायची आणि आपला कार्यक्रम संपवायचा. हे आपलं विचारधारेचं काम आहे का, तर अजिबात नाही. काय काम आहे, एक साधी गोष्ट आहे. आपण बघतोय की एका बाजूला धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमामधनं ही लोक निर्विवादपणे आम्हाला अस्वस्थ करत आहेत, असुरक्षित करत आहेत. मग याला काउंटर कार्यक्रम काय असू शकतो की सामाजिक ध्रुवीकरणाच्या माध्यमामधनं यांच्या प्रक्रियेला आम्हाला छेद देता आला पाहिजे. आता तो छेद आम्ही कसा देणार, याच्यासाठी आमच्याकडे कार्यक्रम असले पाहिजेत. मग हे कार्यक्रम आहेत, मग हे कार्यक्रम कोणापर्यंत गेले पाहिजेत. मग सरांनी एक आपल्यातून सांगितलं काय की ब्राह्मण कुटुंब RSS मध्ये काम करत असताना दलित मित्र जाणीवपूर्वक निर्माण करतो. मी या ठिकाणी दलित हा शब्द त्यांची ती एक मांडणी करीत असतानाच्या स्वरूपामध्ये मांडतोय की ही गोष्ट त्यांनी ठरवून ठेवलेली. दुसरी गोष्ट आपण बघतो की रिलिजियस माइंडसेटमध्ये इस्लामच्या बाबतीमध्ये, मुस्लिम धर्मियांच्या बाबतीमध्ये आपल्यापैकी किती लोकांनी एखाद्या मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन कधी पाहुणचार केला असेल तर तो आठवून बघा. म्हणजे त्यांना साक्षात मोहम्मद पैगंबर साहेबच घरी आले या पद्धतीचा पाहुणचार ती लोक करतात. आता इन्व्हॉल्वमेंट का घेतात ती अशी. आणि मग आम्ही जर बुद्धिझमवर बोलत असू, बहुजनवादावर बोलत असू, तर मग आमच्या दैनंदिन जीवनातल्या व्यवहारामध्ये कळत नकळत म्हणजे आमच्याकडनं कसं होतं, म्हणजे आम्ही पण त्या संस्कारांमधनं विकसित होण्याचा प्रयत्न करत आहोत. पण काय होतं माहिती का, मी नाप्पा मोरे असल्यानंतर सहज एक कॉमेंट्स निघून जातो, आप्पा तो आपला आहे. आपला म्हणजे कोण. जर आपला हे वाक्य आपल्यामध्ये येत असेल याचा अर्थ काय, आमच्या सामाजिक ध्रुवीकरणाच्या संकल्पनेमध्ये आम्ही जाऊ शकत नाही. आणि मग हे मॉडेल कोणी निर्माण केलेलं आहे, आम्हाला संपर्क कोणाबरोबर करायचा आहे, संवाद कोणाबरोबर करायचा आहे आणि आम्ही करतो काय आहोत याचा विचार आम्हाला या अशा सांस्कृतिक प्रतीकांच्या निमित्ताने चर्चा करत असताना याचे एक अतिशय सूक्ष्मपणे चिंतन करण्याची आवश्यकता येऊन आज ठेपलेली आहे. कारण आपण असं म्हणतो की एका बाजूला प्रगल्भ असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील एक गोष्ट तर आहे की कार्यकर्त्यांची खरी कसोटी कुठे लागते माहिती का, की त्यांना जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं सोपं का होत चाललंय माहिती का. आपण जसं आता सिनियर कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट असतात, तिथे कसं असतं की MA म्हणजे इकॉनॉमिक्स घेतलं तर आता फक्त आपल्याला इकॉनॉमिक्सवरच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तसं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्लस पॉईंट काय राहतो माहिती का, अतिशय सीमित होतो कार्यकर्ता. सीमित काय होतं माहिती का, त्याला फक्त प्रबोधन करायचंय, चर्चा करायची आहे आणि चर्चा करत असताना त्याला काय करायचं आहे माहिती का, समोरच्या कॅरेक्टरला ऑब्झर्व करायचं आहे, त्याचा केस स्टडी करायचा आहे आणि त्याच्यातल्या मायक्रो बाबी दुरुस्त करत जाऊन आपल्याला पुढे सरकायचं आहे आणि आपला कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. एवढा एक आयाम बनवून घेतात. मला असं वाटतं बुद्धाचा भिक्षू संघ किंबहुना बामसेबची निर्मिती होत असताना बनलेलं स्ट्रक्चर याला जर आपण बघितलं तर काय माहिती का, एक साधी गोष्ट म्हणजे मी हे सांगत असताना काय म्हणतोय की काही वेळा काय होतं की आमचा एखादा कार्यकर्ता असतो तो इतका हँग झालेला असतो. हँग ही जी कन्सेप्ट आहे ना की मद्यप्राशन केल्यानंतर आदल्या दिवशी रात्री माणूस खूप दारू पिलेला असेल आणि ती दारू दुसऱ्या दिवसापर्यंत पण उतरली नसेल तर त्याला हँग म्हणतात. आमच्याकडे पण विचारधारेने हँग झालेले लोक खूप असतात. म्हणजे साधी गोष्ट आहे की मला इथनं जळगावला जायचं असेल आणि जळगावला जात असताना मी आता बसमध्ये बसलो, माझ्या बाजूला कांशीराम साहेब येऊन बसले असं विचार करून बघा. आणि बसल्यानंतर मी काय करतो माहिती का, मी तर जरा माझ्या अतिशय अभिनिवेशात असतो. त्या अभिनिवेशात असताना माझ्याकडे 2-4 कार्यक्रमाचे पॉम्पलेट्स असतात, काही राष्ट्रीय अधिवेशनाचे अंक असतात, राज्य अधिवेशनाचे अंक असतात. मी चर्चा करत असतो एकदम, कारण मी सोशल वर्कर आहे
आणि सोशल वर्कर असल्यामुळे बसमध्ये बसणाऱ्या सगळ्या लोकांपेक्षा काहीतरी मी वेगळा आहे आणि राष्ट्राप्रती पण काहीतरी काम करतोय. मूलनिवासी बहुजन समाजाप्रती माझं डिवोशन डेडिकेशन आहे. त्याच्यामुळे मी थोडासा वेगळा हटके माणूस असल्यामुळे मी तिथे थोडासा एक अतिशय अभिनिवेशामध्ये येऊन बसतो आणि लगेच बाजूला हां बोला काय, मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नाव पण विचारत नाही काय नाही. आणि जेव्हा सुरू करतो मग आमचे पहिल्या दिवसापासून म्हणजे त्या बोट क्लबवर 1973ला निर्माण झाल्यानंतर 78ला जेव्हा ती घोषणा झाली तर आजपर्यंतचं सगळं चित्र ओकून टाकतो. आणि ते ओकताना नकळत माझा स्पॉट येतो. म्हणजे तिथे मला कळतं की जळगावच्या पहिल्या बस स्टँडच्या अगोदर मला उतरायचं आहे. तो जसा पण तो वाघ आरोळी मारतो की हा स्टॉप आलेला आहे तर मी उतरता काय करतो, एक वस्तू इकडे तिकडे काहीतरी अस्ताव्यस्त झालेला असतं ते उचलतो, हात रुमाल खिशात टाकतो, तो चष्मा वगैरे सांभाळतो आणि हळूच विचारतो सर तुमचं नाव नाही सांगितलं. ते जेव्हा सांगतात की कांशीराम साहेब तर त्यांच्यापेक्षा मी जास्त ओशाळलेला होतो. म्हणजे मी इतका ओशाळतो की अरे बाबा आपण चुकीच्या माणसासमोर बोलतो. आणि तिथनं जे डिसमूड होतो तर माझं ज्या इप्सित स्थळी मला जायचं असतं ना तिथे जाईपर्यंत मी डिमोरलाइज झालेलो असतो. तर कार्यकर्त्यांची कृती ही त्याला स्वतःला डिमोरलाइज करणारी जर असेल तर तो मला सांगा की ज्या तो परिघामध्ये चालला आहे तिथे तो मोटिवेशन कसं करू शकेल. म्हणून मला असं वाटतं ना की कार्यकर्त्यांच्या या प्रक्रियेमध्ये काय असलं पाहिजे. नाहीतर मी काही लोक पण इथे बघतोय की आमच्यामध्ये तुम्ही काय ना मी काय एकच आहे, हे अंतर नाही आहे. म्हणून मी मागे बसलो होतो, आपले ललित भैया मागे एका कोपऱ्याला उभे होते आणि त्यांना थोडासा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते उभे होते. तर मी काय केलं माहिती का, त्यांना एक खुर्ची जाऊन उचलून तिथे दिले. त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं. पहिली गोष्ट तर मी आणि आप्पा मोरे पण या ठिकाणी पहिले कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यानंतर राज्याच्या कार्यकारिणीचे आम्ही सदस्य आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्ते म्हणून आपण पहिले आहोत, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. मग आपण सर्व लोक कार्यकर्ते असताना आपण काय झालंय माहिती का, आपल्यातले बरेच लोक आता 20-20 वर्ष झाले तरी प्रश्न विचारणाऱ्यांमध्येच आहेत. आणि कोणते प्रश्न विचारतोय आपण, प्रश्न विचारण्याची शैली पण बदलली पाहिजे, विकसित झाली पाहिजे. म्हणजे काही एखाद्याला असं सूचकपणे वाटू शकतं की सोनवणेजी पण त्रिवेज मीडियामधनं प्रश्नच विचारतायत, परंतु त्यांच्या प्रश्न विचारण्यामध्ये ऐकणाऱ्यांच्या पण मनामध्ये निर्माण होणाऱ्या शंकेला समाधान निर्माण करून देण्यासाठीची त्यांची प्रश्न ही आपल्यासमोर प्रभावी माध्यम म्हणून समोर येऊन ती निराकरण करत आहेत. आमची प्रश्न मिळणाऱ्या उत्तरांमधनं आम्हाला तरी समाधान करत आहेत का, ठीक आहे नसतील करत, पण ती अस्वस्थता आम्हाला वैज्ञानिक पातळीवर तर्क निर्माण करण्यासाठी तरी विकसित करत आहेत का, याचा देखील कुठेच विचार नाही. आम्ही कॅज्युअली फक्त बसल्यानंतर प्रश्न विचारायचा म्हणून प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारत असताना उत्तर देणाऱ्याला गडबडीत पकडायचं, अडकवायचं, याच्या व्यतिरिक्त जर आमचे हेतू नसतील तर मला असं वाटतं की आम्ही समाज जीवनामध्ये काम करत असताना इफेक्टिव्ह काम करू शकत नाही, ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे. कारण कसं होतंय की सकाळी एक कार्यक्रम होता, ज्या कार्यक्रमामध्ये मी वाघ साहेबांना पण थांबवलं आणि सोनवणे सर पण आलेले होते. अफलातून मांडणी एक नवीन प्रयोग सुरू झालेला आहे. काय माहिती का, म्हणजे मी ते नाव वगैरे घेत नाही, पण 4 विषय सगळ्यात महत्त्वाचे आले. शॉकिंग झालो आणि त्या मांडणीच्या मला असं वाटतं की उत्तरार्धामध्ये सोनवणे सरांनी ते ऐकलं. पण मला असं वाटतं की मी स्टार्ट टू एंड ऐकत असताना अस्वस्थ झालो. सोनवणे सरांना मला असं वाटतं की मिडल स्टेज नंतर ऐकायला भेटलं. म्हणजे 70% पार्ट पूर्ण झाल्यानंतर सोनवणेंनी 30% ऐकला, तरी त्यांनी अतिशय पिन पॉइंटेड धागा पकडला. आणि त्यांनी देखील मला असं वाटतं की ते इतक्या सहजासहजी अस्वस्थ होत नाही, परंतु त्यांनी इतक्या अस्वस्थपणे तिथे जोरदारपणे मांडणी केली की ती मांडणी नेमकी आपण असं म्हणू शकतो की चूक करणाऱ्याला की काही वेगळ्या हेतूने मांडणी करणाऱ्याला तात्काळ लक्षात आली. आणि सोनवणे सरांनंतर मला बोलायला लावलं पुन्हा. तर मी क्लिअर कट काही गोष्टी सांगू इच्छितो इथे की आमची कोंडी अशी झालेली सांस्कृतिक क्षेत्रामधल्या प्रक्रियेला काम करत असतानाही मुळात तर आमच्यातले काही ट्रॅडिशनल आंबेडकरवादी क्लिअर कट म्हणतात बुद्धपूर्व काळ इतिहास नावाचा प्रकार आज अस्तित्वात नाही. बघा क्लिअर कट म्हणतात. आता आमच्यासारखे विज्ञानवादी कार्यकर्ते ही गोष्ट जाणीवपूर्वक सांगतात की असा काही प्रकार नसतो. बुद्धपूर्व कालखंडाला देखील इतिहास नावाचा प्रकार असू शकतो. आणि जो मग आपल्याला कुठून मिळायला लागतो, साधी गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती आणि प्रतिक्रांती, ब्राह्मणी साहित्य या नावाच्या काही पुस्तिका चालल्या. आपण तर काय दिसतं आपल्याला तिथे, साधी गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकर एक वाक्य सहज वापरून जातात, काय, रामायण झालं किंवा नाही
या बाबतीत संभ्रम असू शकतो. बाबासाहेबांना देखील मान्य नाही रामायण झालं किंवा नाही, या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर निश्चितपणे ती गोष्ट विवादास्पद टाकतात. परंतु बाबासाहेब आंबेडकर त्या प्रश्नाची एक सोडवणूक अशी करतात, परंतु ते रामायण लिहिल्या जाण्याचा काळ हा निश्चित आहे. आता बघा कुठे आलो आपण. जर रामायण लिहिल्या जाण्याचा काळ निश्चित असेल, ते लिहिल्या गेल्याचा दुसरा अर्थ असा होतो की कोणतीही गोष्ट कल्पनेमधनं शून्य खोटी असणारी लिहिल्या जाऊ शकत नाही. म्हणजे काहीतरी तर वास्तव असेल ना. मग आता याच्यासाठी आपण एक वेगळी टर्मिनॉलॉजी या ठिकाणी लावू शकतो. जसं सोनवणे सरांनी एक सूचक वाक्य सांगितलं की आपण ज्या भूमीमधनं इथे सक्रिय आहोत, तर तिथे कॉम्रेड शरद पाटलांची एक अफलातूनपणे वेगळी मांडणी देखील झालेली आहे. मग त्यांनी काय सांगितलं, एक सोपी गोष्ट होती. जसं आपण ते उदाहरण पण काही वेळा देण्याचा प्रयत्न करतो की रामतेरी गंगा मेली, म्हणजे हे तसं बघायला गेलं तर नदी आहे उत्तर भारतातनं निघालेली, ती दक्षिणेपर्यंत वाहणारी. त्या नदीचं एक चित्र मंदाकिनीच्या कॅरेक्टरमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न राज कपूरने केला. म्हणजे त्या नदीचं चित्र एका व्यक्तीमध्ये रूपांतरित केलं. आता आपण बघतो की ती जेव्हा आता ते पण आपल्यामध्ये बऱ्यापैकी मी काही जणांना बोललोय, काय गोष्ट आहे ना की ती उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा उत्तर भारतामध्ये उगम पावते गंगा नदी, इतके पवित्र आणि शुद्ध लोक असतात की ते म्हणजे ती मंदाकिनी देखील तिथे ज्याला एक पारदर्शक कपडे परिधान करते, म्हणजे ती असं पकडू आपण की विवस्त्र असते, तरी देखील तिथल्या लोकांच्या लैंगिक भावना चाळवत नाही. कारण का, तिथले लोक हे शुद्ध आहेत. आणि ती दक्षिण भारतात आल्यानंतर म्हणजे कलकत्त्याच्या बेल्टमध्ये आल्यानंतर गंगा नदी अपवित्र होते, सगळ्यात दुर्गंधीयुक्त होते. आणि मग दुसरं चित्र काय निर्माण होतं माहिती का, की ती मंदाकिनी तिच्या मुलाला दूध प्राशन करत असते, तरी एका प्रौढ माणसाच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात. बघा, एका स्त्रीचं कॅरेक्टर म्हणजे एका नदीचं कॅरेक्टर एका स्त्रीमध्ये कसं रूपांतरित केलं. मग आपल्याला दिसतं की बाबासाहेब आंबेडकर सांगतात की लिहिल्या जाण्याचा काळ निश्चित आहे. मग वास्तव काय असू शकतं. इकडे कॉम्रेड शरद पाटील एकदम इझी सांगतात, साधी गोष्ट ते 3 नावाने सांगतात, अहिल्या, जनक आणि सीता. आता कॉम्रेड असं म्हणतात अधिक हल, म्हणजे काय माहिती का, हल हा शब्द म्हणजे नांगर, हा त्याला उपसर्ग म्हणजे त्या मूळ शब्दाला उपसर्ग लागल्यानंतर शब्दाचा अर्थ ते सांगतात की बदलले, म्हणजे न नांगरता केलेल्या शेतीला अहिल्या म्हणतात. नांगरून न केलेल्या जमिनीला, न नांगरता केलेल्या शेतीला अहिल्या म्हणतात आणि नांगरून केलेल्या शेतीला सीता म्हणतात. म्हणजे बघा आता, आणि नांगर म्हणजे कोण, जनक, म्हणजे अहिल्याचा पती जनक आणि त्यांच्या दोघांचा अपत्य सीता. आता ही व्यवस्था म्हणजे जशी आता गंगा नदी तिला रूपांतरित केलं मंदाकिनीमध्ये, तसं या चित्रांना रेखाटण्याचं काम त्या काळामध्ये तसं होऊ शकतं. मग आता अशा या मायथॉलॉजीला जर आपल्याला वैज्ञानिक कसोटीवर जर सिस्टमॅटिकपणे लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जर रूपांतरित करायचं असेल, तर याच्यासाठी आमच्यासारखी लोक सक्रिय झाल्यानंतर पण एक सहज कॉमेंट्स काय व्हायला लागतो की सांस्कृतिक प्रतीकांच्या मागे आम्ही लागून, ऐतिहासिक चर्चेच्या परिघांमध्ये आम्ही अडकून नेमकी समाज वास्तव कुठे चाललंय याबद्दल आपण उदासीन होऊन जात आहोत, असा पण लगेच दुसरा प्रश्न आमच्या मानगुटीवर येऊन पडायला लागतो. म्हणजे काय होत चाललं आता एकूणच आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे चित्र बघितलं आपण, जे सोनवणे सरांनी सांगितलं की प्रतिष्ठेच्या आरी जाऊन तर आम्ही एका बाजूला फसलेलो आहोतच. तर अशा या परिघामध्ये आपण असताना मला असं वाटतं की आपण सर्वांनी स्वतःची एक ज्याला आपण असं म्हणू शकतो की सम्यक आकलनाची क्षमता विकसित करणं, हेच आज वर्तमान व्यवस्थेला काहीतरी आपण चपराक देणारं ज्याला एक असं म्हणू शकतो की शस्त्र विकसित करण्यासाठीची एक संघटित फॉर्म विकसित केला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की संघटित दृष्टिकोनातनं येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण विचार केला पाहिजे. कारण आपल्याकडे आता फ्रीलान्स थिंकर आणि पुन्हा आयसोलेशनमध्ये विचार करणारे लोक अफाट प्रमाणात वाढत चाललेले आहे आणि त्यांच्यापेक्षा मल्टिप्लाय लेवलवर आपल्या समस्या देखील वाढत चाललेल्या आहे. तर अशा या कोंडीमधनं आपल्याला बाहेर निघायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सामूहिकपणा आणण्याच्या प्रक्रियेमध्ये विकसित झालं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने या सांस्कृतिक महापुरुषांच्या जे काही आपण विचारांच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेमध्ये येऊ, ती खरी त्यांना एक त्यांचा एक स्मृती दिवस साजरा करण्यासारखाचा प्रकार होऊ शकतो.
मी बोलून थांबतो. मुळात सोनवणे सरांनी आपल्याला जी काही मांडणी केली ती एक पुन्हा म्हणजे या आठवड्यामध्ये आपण या परिसरामध्ये दोघंही एक नाविन्यपूर्ण विषय झाले की जे खऱ्या अर्थाने अविस्मरणीय होऊ पाहत आहे. तर आपण हा प्रवाह पुन्हा निरंतर सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत राहू आणि सुरेश मोरे सर आणि दीपक जाधव, अमृत सागर सर यांनी ही प्रक्रिया निरंतर अशीच सुरू राहू द्यावी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.